ना मुलांचं की त्यांना पप्पा दिसले का ते मम्मीला लगेच विसरतात। एक आई आहे की जी आपल्या मुलाला 9 महिने पोटात ठेवते। 9 महिने ती जास्त ओळखत असते। लहान असतात तेव्हा त्यांची शी सू सगळं आपण करायचं। इथं कठोर होऊ शकते, मुलांना रडत रडत शाळेत पाठवू शकते, पण वडील असतात ते एवढे कठोर बनत नाही। हाय, हॅलो, गुड आफ्टरनून। काय म्हणतात टीचर? गुड आफ्टरनून नाही, मग काय म्हणता? परम चाललाय आता स्कूलला। माझा अवतार बघा किती घाण आहे, कारण दिवसभरापासून माझे इतके कामं चाललेले, अजिबात आवरायला टाइम नाही भेटलेला। आणि आता मी चालली आहे परमला सोडायला। काय मी नको येऊ इकडे बघ। तर मला जायचंय सोडायला, पण नेमके आहो घरी आलेले आणि तिथं चाललेलं आहे की तू नको येऊ, मला पप्पा सोडायला येतील। तर बघू आता परमला सोडायला कोण जातं। पम्मा इकडे, याला सगळ्यांनी बॅड बोला, हा येत नाही ना। तू कुठे चालला सांग ना त्यांना, नाही बोलायचं। पण बघू आता कोण त्याला सोडतंय। जर ते नाही गेले तर मलाच जायचंय। तर अवतार वगैरे नीट करते, छानशी रेडी होते आणि परमला सोडायला जाते। आणि त्यानंतरचा जो ब्लॉग आहे आजचा, मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा एक मेन टॉपिक। तर तो टॉपिक काय आहे काय नाही मी तुमच्यासोबत बोलतेच, तर स्किप न करता पूर्ण बघा आणि इथून पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका। चला मग आता बघते आहो जातात का नाही तर मीच त्याला स्कूलमध्ये ड्रॉप करून येते। चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा। कसं असतं ना मुलांचं की त्यांना पप्पा दिसले का ते मम्मीला लगेच विसरतात। असंच काल काहीतरी झालं। आहो फक्त 1 मिनिटासाठी घरी आलेले, काहीतरी काम आलेलं म्हणून। तर त्यांना बघितल्यावर परम आहे की ज्याचा हट्ट सुरू झाला की पप्पा तुम्हीच मला सोडायला येणार, मी मम्मी सोबत जाणार नाही। आणि जेव्हा मी म्हटली परम मी नको येऊ, तर लगेच परम म्हणतो नाही तुम्ही दोघं चला। परम तर बोललाच चला, पण आहो पण म्हटले की चला आपण जाऊन येऊ आणि मुलाला सोडून येऊ। मग फायनली आम्ही दोघं निघालो परमला सोडण्यासाठी। आणि परमचा हट्ट पण होता की मम्मी पण पाहिजे, म्हणजे तो किती हुशार आहे, त्याने इथे लगेच ओळखून घेतलं की मम्मीला राग येईल, पण मम्मीला म्हणतोय की तू येऊ नको असं। तर मग एवढे हुशार पोरं आजकाल आहेत की त्यांना लगेच कळतं पण। आणि इथं आम्ही निघालेलो माझ्याच स्कूटीवर आणि इथं परमची शायनिंग आहे की जी अजिबात काही कमी होत नव्हती, कारण थंडी जरी पडत असली ना तरी दुपारी खूप सारं ऊन आहे आणि भयानक असं धूळ पण आमच्याकडे खूप आहे आणि ऊन तर विचारूच नका। सकाळी इतकी थंडी वाजते आणि दुपारी ऊन पडतं आणि हा संध्याकाळचा टाइम आहे। संध्याकाळी सुद्धा मी परमला स्कूलमधून स्वेटर वगैरे घालूनच बाहेर काढते, कारण खूप सारी थंडी संध्याकाळी पडत असते। आणि घरी आल्यावर काय तर मुलांची नेहमीप्रमाणे मस्ती सुरू होती। पण चला आपला जो टॉपिक आहे तो मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे, की जो मी तुम्हाला आधी पण बोलली की मला एक महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करायचा आहे। तर मला अचानक हा टॉपिक आठवला आणि माझा एवढा अवतार घाण असताना पण मी ब्लॉग स्टार्ट केला। का तर याच्यावरच की एक आई आहे की जी आपल्या मुलाला 9 महिने पोटात ठेवते। 9 महिने ती जास्त ओळखत असते, पण तरी आपल्या मुलांना पप्पाच जास्त आवडतात। असं का बरं? मला हा प्रश्न काल पडला आणि मी लगेच ब्लॉग स्टार्ट केला। आणि माझं ब्लॉगिंग चॅनल असंच चालते, जे माझ्या मनात येतं ना त्याबद्दल मी ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत डिस्कस करते। आणि केल्याने असं होतं की मला कमेंटमधून छान छान रिप्लाय पण येतात आणि छान मला ते सपोर्ट पण करतात, म्हणून मग मी काल हा ब्लॉग स्टार्ट केलेला। असं तुमच्यासोबत घडतं का? तुमच्या घरात पण तुमच्या मुलांना पप्पाच जास्त आवडतात का मम्मीपेक्षा? माझ्याकडे तरी तोच प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा या गोष्टीचा मला पण आनंद आहे, म्हणजे दिवसभर मुलांना आपण सांभाळायचं, सगळं त्यांचं आपण करायचं, पण पप्पा दिसले का एका सेकंदात ते मम्मीला विसरतात। असं का बरं होत असेल ना? मला ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत भेटलेलं नाहीये। म्हणजे बघा ना तुम्हीच, मुलं लहान असतात तेव्हा त्यांची शी सू सगळं आपण करायचं, रात्री उठून रडतात त्यांना शांत आपण करायचं, त्यांना झोपवायचं आपण, त्यांचं टोटल आपण करतो। एवढंच काय तर आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलांना जे नर्सरीचं शाळेचं वळण आहे ते पण मीच लावलेलं आहे, कारण आई इथं कठोर होऊ शकते, मुलांना रडत रडत शाळेत पाठवू शकते, पण वडील असतात ते एवढे कठोर बनत नाही।
त्यामुळे यांनी तर अजिबात म्हणजे एक दिवस पण ते असं मुलं रडताना शाळेत सोडायला गेलेले नाहीये. शाळेत सोडायला जातात पण कधी जेव्हा त्यांना शाळेचं छान रुटीन लागतं ते रडत नाही, हसत खेळत जातात, तेव्हा त्यांना शाळेत सोडायला गेलेले नर्सरीला असताना. पण जेव्हा पण ते पहिले दिवस असताना ते मी फेस केलेले, म्हणजे एका आईने फेस केलेले. आणि आई एवढी कडक बनते आणि वडील एवढे कडक बनत नाही, पण तरी मुलांना मम्मीपेक्षा पप्पाच जास्त आवडता. असं का होत असेल ना, याचं उत्तर जरी तुम्हाला भेटलं असेल ना तर प्लीज मला कमेंट करा की मुलांचं असं का बरं असतं. आणि इथं माझं काय चाललेलं आहे तर इथं होतं की मी परमला आणि शिवायला घेऊन आलेले आणि येताना दिसली मेथी की जी खूप सारी महाग होती. पण मेथी खाण्यात जी चव आत्ता आहे ती नंतर अजिबात येत नाही. आणि मेथी ही भाजी आमच्या घरी सगळ्यांना खूप जास्त आवडते. मग मी एक जुडी की जी 40 रुपयाला भेटली ती मी घेऊन आली. आणि येतेत मला 6:30 होता. त्याच्या पुढे भाजी निवडायची, मग स्वयंपाक करायचा, मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि जे मी आता नवीन सुरू केलेलं आहे यूट्यूब ते एडिट करायचं. विचार करा तुम्ही, मला रात्रीची किती वेळ होत असेल आणि माझा स्वयंपाक कधी होत असेल. इथे आहे शिवाय की जो रग घेऊन फिरतोय, त्याला खूप सारी थंडी वाजत होती. त्याला म्हटलेले मी की अरे स्वेटर घाल, पण नाही, पसारा करणार नाही तर असे माझे मुलं नाही. मी किचनमध्ये असेल, दोघी रूममध्ये पसारा हा 100% झालेला असतोच. आणि तो पसारा पण आपण आवरायचा, घर पण आपण क्लीन ठेवायचं, मुलांचा अभ्यास पण आपण घ्यायचा, सगळं काही आपण करायचं. आणि पप्पा आले की मुलांना कोण आवडतं? पप्पा. काय असेल बरं ह्या, असं का होत असेल? खरंच याचं उत्तर मला आजपर्यंत भेटलेलं नाही. आणि तसं बघायला गेलं ना तर पप्पा कसे मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात. ते त्यांना म्हणत नाही की अभ्यास कर किंवा ते त्यांच्यावर चिडत नाही, रागवत नाही, असं आमच्या घरी तरी आहे. पण दुसऱ्यांकडे पप्पा स्ट्रिक्ट पण असू शकतात दुसऱ्यांच्या घरात, पण आमच्याकडे पप्पा स्ट्रिक्ट नाहीये. पप्पा स्ट्रिक्ट आहे पण थोड्या वेळापुरता स्ट्रिक्ट आहे. जेव्हा त्यांना आवडणार नाही, इथं मुलं चुकलेले, तेव्हा ते त्यांना हमखास फटका देणार, पण लगेच जवळ पण घेणार आणि थोडासा स्ट्रिक्टपणा असतो. पण तसं मम्मीचे की त्यांना असं वाटतं की मम्मी एनी टाइम कीर 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 करत असते, हे उचल ते उचल, इथं पसारा तिथं पसारा. मग करणार तरी काय मी, तुम्हीच सांगा. एवढं मोठं घर म्हटल्यावर सगळं काही मला मॅनेज करायचं असतं, मला आवरायचं असतं. तर घाण झालं तर मग मी मुलांना ओरडणारच. आता इथे झालेलं काय बघा, रात्रीचे जेवण झालेले आमचे, सगळं काही झालं. आणि त्यानंतर माझा शिव आहे की खरंच तो मला खूप मदत करतो. जेवायचं पण पुढे सगळं घेऊ लागतो आणि जेवण झाल्यावर पण हॉलमधलं सगळं तो मला किचनमध्ये सुद्धा आणू लागतो. पण हे का झालं, जेव्हा मी त्याला किरकिर करते, ओरडते, त्याला सवय लावली, तेव्हा त्याला पण ही म्हणजे सवय पडली ना की जेवण झालं की सगळं मध्ये घेऊन जायचं. म्हणून मुलांना ना कदाचित मम्मी आवडत नसेल की मम्मी फक्त कामं लावते, असं भरपूर जणांना वाटत असेल. आता हा आहे राजा की जो माझा मानलेला भाऊ आहे, तो पण काल माझ्याचकडे जेवायला होता. मग तो सुद्धा त्याचं ताट तो घेऊन आला. म्हणजे अशी सवय आहे. मुलं पण मला सगळं घेऊ लागतील आणि ठेवू पण लागतील आणि सगळं काही मला हेल्प पण करतील. आणि त्यानंतर माझं इथं सुरू झालं भांडे घासायचं काम. जेवण झालेले होते, मग किचन क्लिनिंग करायचा होता, कारण रात्र किती होऊ द्या पण किचन क्लीन नसला ना तर झोप अजिबात लागत नाही. आणि सकाळी जेव्हा आपण उठतो ना मुलांच्या टिफिनसाठी, तो भांड्यांचा पसारा बघून आहे ना आपल्याला अजून आळस येतो आणि फ्रेशनेस अजिबात वाटत नाही. त्याच्यामुळे रात्री कितीही उशीर होऊ द्या मी किचन क्लीन करणारच. सगळे जेवढे टॅब आहेत माझे तेवढे मी घासणारच आणि पूर्णपणे स्वच्छता झाल्याशिवाय मला तरी झोप येणार नाही. आणि एवढं झाल्यावर पण माझ्या परमचं खूप वेळ काही ना काही चालतं, त्यामुळे लगेच आवरल्या झोपायला पण मला भेटत नाही. कारण परम झोपल्यानंतर मला करायचा असतो ब्लॉग एडिट, कारण सकाळी मला अजिबात टाइम भेटत नाही. कारण सकाळी माझं एकदम घड्याळाच्या काट्यांवर सगळं सुरू असतं आणि त्यामुळे मला रात्री कितीही टाइम होऊ द्या, 11 वाजू द्या, 12 वाजू द्या, माझा ब्लॉग हा रात्रीच एडिट होणार. तर हे सगळं आवरून मला करायचं होतं युट्यूबचं माझं काम. तर आपला जो टॉपिक होता पप्पा आणि मम्मी, तर मला मान्य आहे की मुलांना पप्पा पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढी मम्मी इम्पॉर्टंट आहे. आणि एक जण घरामध्ये स्ट्रिक्ट असायला हवं आणि एक जण फ्री असायला हवं, तेव्हाच मुलं पण छान वाढतात आणि जरा कम्फर्टेबल राहतात आणि पॅरेंट सोबत सगळं काही ते शेअर करतात. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जर कधी भेटलं ना
तर मला नक्की कमेंट करा। आता इथे फायनली माझा किचन क्लीन झालेला होता, पूर्णपणे मस्त स्वच्छ झालेला होता। इथे 2 पातेल्यांमध्ये दूध होतं की जे एक दूध मला त्याला गरम करून द्यायचं होतं आणि परम आहे की जो रोज रात्री बाटलीभर दूध पिल्या विना झोपतच नाही, त्याची अजून सवय आहे। तर मी इथे त्याला मस्त असं दूध गरम करून दिलं आणि त्यानंतर लाईट्स ऑफ करेल, कारण आता माझं सगळं टोटल काम आवरलेलं होतं। चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला आलंच तेही मला नक्की कमेंट करा। आणि तुमच्याकडे पण असंच आहे का, पप्पा जास्त आवडतात का मम्मीपेक्षा, तेही मला नक्की सांगा। चला मग उद्या भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्हाला टॉपिक आठवत असतील की तू ह्या टॉपिकवर व्हिडिओ कर किंवा त्या टॉपिकवर डिस्कस कर, तर तोही टॉपिक मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल। आणि आता इथं माझं फायनली टोटल काम आवरलेलं आहे। आता एक पातेलं मी वर ठेवलेलं होतं कारण मला पुन्हा येऊन त्याच्यामध्ये बाटलीत दूध भरावं लागणार आहे, कारण परमला रात्रीतून 2 वेळा तरी दूध हे लागत असतं। चला मग भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट आणि स्वतःची काळजी घ्या।